जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। गोरंट्याल यांनी भाजप प्रवेश केल्याचं जालन्यात काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता। महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास जलद गतीनं करा, मुंडे कुटुंबीय रस्त्यावर। ज्ञानेश्वरी मुंडेंचा मुलांचाही आंदोलनात सहभाग, प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी। मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गोकुळ झा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सुनावणीला जाताना आरोपीची आजही अरेरावी। एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार, लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील नामांकित संस्थेतला धक्कादायक प्रकार। 6 जणांवर डोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी, वांद्रे, खार, सांताक्रूज परिसरात जोरदार पावसानं झोडपलं। दक्षिण मुंबईतही मुसळधार पाऊस। नवी मुंबई शहरातही मुसळधार पाऊस, बेलापूरच्या पाम बीच रोड परिसरात 93 मिलीमीटर पावसाची नोंद। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। गडचिरोलीसह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, पर्लकोटा नदीला पूर, भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पवना धरण परिसरात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी, जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, धरण क्षेत्रात न जाण्याचा इशारा। कोल्हापुरात हुल्लडबाजांच्या स्टंटबाजीमुळे हकनाक, गेला मुलीचा जीव। 2 अल्पवयीन मुलं ताब्यात तर 2 जण अजूनही फरार। मुलींच्या सुरक्षिततेबद्दल पालकांमध्ये संतापाची लाट। मुंबईतल्या नायगावात 12व्या मजल्यावरनं 4 वर्षीय मुलाचा खिडकीतनं पडून दुर्दैवी मृत्यू। धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद। पालकांनो मुलांची काळजी घेण्याचं आवाहन। राजस्थानच्या झालावाडमध्ये शाळेच्या इमारतीचं छत कोसळल्यानं दुर्घटना। शाळेतील 60 ते 70 विद्यार्थी अडकल्याची शक्यता। 7 जणांचा मृत्यू। युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू। बिहारमधील एसआयआरच्या मुद्द्यावरनं विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम। दिल्लीत संसदेच्या बाहेर विरोधकांचं आंदोलन तर बिहारमध्येही विरोधकांची निदर्शनं। आणि 11व्या शतकातल्या शिवमंदिरावरनं थायलंड आणि कंबोडियातील युद्ध पेटलं। दोन्ही देशांचे एकमेकांवरती तीव्र हल्ले।